पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे सादर केलेल्या या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे, पण त्याचे नियम आपल्याला फारसे माहिती नसतात. नक्कीच. आणि आजची ही चर्चा खूप खास असणार आहे. हो, हे सत्र प्रामुख्याने पोस्ट ऑफिसच्या विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDCEच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसने दिलेल्या व्याख्यानावर आधारित आहे. आज आपण त्यांच्या अभ्यासपूर्ण साहित्यातून प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, विशेषतः स्पीड पोस्ट आणि लॉजिस्टिक सेवांच्या तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहितीचं अत्यंत बारकाईने विश्लेषण करणार आहोत. बरोबर. आणि कसं आहे, LDCE परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे आकडे आणि नियम खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे फक्त नियम पाठ करून चालत नाही, तर त्यामागील उद्देश काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच ही सखोल चर्चा फक्त अभ्यासासाठी नाही, तर भारतीय टपाल विभाग आज किती प्रगत झाला आहे हे समजून घेण्यासाठी पण महत्त्वाची आहे. तर आपण सुरुवात करूया टपाल विभागाच्या सर्वात प्रसिद्ध सेवेपासून, म्हणजे स्पीड पोस्ट. स्पीड पोस्टचा पायाच मुळी जलद आणि खात्रीशीर वितरणावर आधारित आहे. हो ना. आणि मला सर्वात आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आजही 50 ग्रामपर्यंतच्या वजनासाठी हे अत्यंत परवडणारे आहे. म्हणजे किंमत पाहिली तर फक्त 15 ते 35 रुपयांच्या घरात आहे. अगदी बरोबर. पण आता त्यात जे आधुनिक बदल झालेत ते जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे ते SMS नोटिफिकेशन्स आणि ऑनलाईन पेमेंट सारखं. हो, आणि रिअल टाइम ट्रॅकिंग सुद्धा. पण या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. अच्छा, हो. यावर मला एक प्रश्न विचारायचा होता. मी वाचलं की या OTP सुविधेसाठी प्रति लेख 5 रुपये आणि लागू असलेला GST आकारला जातो. आणि जर प्रूफ ऑफ डिलिव्हरी हवी असेल तर स्पीड पोस्ट शुल्क व्यतिरिक्त 10 रुपये अतिरिक्त घेतले जातात. आता स्पीड पोस्टचे हे अपग्रेडेशन म्हणजे एखाद्या जुन्या विश्वासू स्कूटरला GPS आणि स्मार्ट लॉक लावण्यासारखे आहे. पण काय? पण खासगी कुरिअर कंपन्या तर हा OTP मोफत देतात ना. मग आपला टपाल विभाग यासाठी 5 रुपये का आकारतो? यात काही विशेष सुरक्षा असते का? हा खूप छान प्रश्न आहे. आणि परीक्षेत अशाच गोष्टींवर भर दिला जातो. कसं आहे, ही 5 रुपयांची फी नुसता SMS पाठवण्याचा खर्च नाहीये. अच्छा, मग? ही एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून काम करते. जेव्हा तुम्ही नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड दस्तऐवज पाठवता, तेव्हा हा OTP एक कायदेशीर पुरावा बनतो. म्हणजे कोर्टात वगैरे ग्राह्य धरला जातो. अगदी बरोबर. खासगी कंपन्यांचा OTP फक्त सोयीसाठी असतो, पण टपाल विभागाचा OTP हा अधिकृत सरकारी रेकॉर्ड असतो. त्या 5 रुपयांमध्ये तुम्हाला ती कायदेशीर सुरक्षितता मिळते. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. म्हणजे ते 5 रुपये पूर्णपणे वसूल आहेत तर. नक्कीच. बरं, आता वैशिष्ट्ये समजली, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पार्सल पाठवतो तेव्हा त्याच्या तांत्रिक बाबी काय असतात? म्हणजे फाईन प्रिंट काय सांगते? फाईन प्रिंटमध्ये आकारमान आणि वजन खूप महत्त्वाचे आहेत. एका स्पीड पोस्ट डॉक्युमेंटचे कमाल आकारमान निश्चित केलेले आहे. ते 420 मिलीमीटर लांबी, 297 मिलीमीटर रुंदी आणि 24 मिलीमीटर जाडी असंच ना? अगदी अचूक. आणि हे आकारमान असं का ठेवलंय माहितीये? नाही, का बरं? म्हणजे 24 मिलीमीटर जाडीची मर्यादा का? कारण सॉर्टिंग सेंटर्समध्ये जी स्वयंचलित यंत्रे असतात त्यांच्या स्कॅनिंग स्लॉट्समध्ये हे पार्सल सहज जायला हवे. जाडी जास्त असेल तर ते यंत्रात अडकू शकते. अरे वा, म्हणजे त्या यंत्रांच्या डिझाईननुसार हे नियम बनवलेत. हे खूपच लॉजिकल आहे. आणि हे प्रामुख्याने हवाई मार्गाने म्हणजे एअर रूटने पाठवलं जाते ना? हो, डिफॉल्ट एअर रूट असतो. पण इथे एक अपवाद आहे. जर पृष्ठभागावरील मार्ग म्हणजे सरफेस रूट अधिक जलद असेल तर त्याचाही वापर होतो. अच्छा, आणि मग त्याला इतर नेहमीच्या पार्सलपेक्षा प्राधान्य मिळतं का? हो, 100% प्राधान्य मिळते. बरं, हे सगळं ठीक आहे, पण जर काही गडबड झाली तर? समजा वितरणास विलंब झाला तर नुकसान भरपाई काय मिळते? विलंब झाल्यास केवळ स्पीड पोस्ट शुल्क परत मिळते. आणि जर लेख गहाळ झाला, चोरीला गेला किंवा नुकसान झाले तर? अशा स्थितीत स्पीड पोस्ट शुल्काच्या दुप्पट रक्कम किंवा 1000 रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. 1 सेकंड, फक्त 1000 रुपये? म्हणजे जर मी एखादा महागडा फोन किंवा दागिना पाठवला आणि तो गहाळ झाला तर 1000 रुपयांची नुकसान भरपाई काही मौल्यवान वस्तूंसाठी खूपच कमी वाटते. हा थोडा अन्याय नाही का? वरवर पाहता तसं वाटतं खरं, पण इथे आपल्याला टपाल विभागाची विमा म्हणजे इन्शुरन्स सुविधा समजून घ्यावी लागेल. अच्छा, म्हणजे आपण विमा काढू शकतो? हो ना. स्पीड पोस्ट पार्सलसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा काढता येतो. जर वस्तू मौल्यवान असेल तर ग्राहकाने विमा काढणे अपेक्षित आहे. ते जे 1000 रुपये आहेत ते फक्त साध्या विना विमा असलेल्या वस्तूंसाठी एक प्राथमिक भरपाई आहे. हां, आता समजलं.
आणि यात पार्सल कशाला म्हणायचं याचेही काही नियम आहेत ना? बरोबर. 500 ग्रामपेक्षा जास्त वजन असलेल्या किंवा मगाशी आपण जे विशिष्ट आकारमान पाहिलं ते ओलांडणाऱ्या वस्तूंनाच तांत्रिकदृष्ट्या स्पीड पोस्ट पार्सल मानले जाते. ओके, म्हणजे 500 ग्रॅमच्या खाली असेल तर ते डॉक्युमेंट. अगदी बरोबर. बरं, हे झाले सामान्य ग्राहकांचे नियम. पण जे मोठे व्यवसाय आहेत, कॉर्पोरेट ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी टपाल विभाग काय सुविधा देतो? कारण ते रोज रांगेत तर उभे राहणार नाहीत ना? नक्कीच नाही. त्यांच्यासाठी बुक नाव पे लेटर म्हणजे BNPL ही क्रेडिट सुविधा आहे. अरे वा! आणि यात काही मोफत सेवा आहेत का? हो, कॉर्पोरेट ग्राहकांसाठी मोफत पिकअपची सुविधा दिली जाते. पण या BNPL बिलिंगचे नियम अतिशय कडक आहेत. म्हणजे कसं? समजा तुम्ही एका महिन्यात पार्सल्स पाठवली तर त्याचे बिल पुढील महिन्याच्या 7 तारखेला तयार होते आणि ग्राहकाने त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे भरणे अनिवार्य असते. आणि जर त्यांनी मुदतीत पैसे नाही भरले तर काही दंड असतो का? हो, खूप मोठा दंड असतो. मुदतीत पैसे न भरल्यास बिलाच्या रकमेवर वार्षिक 12% दराने दंड आकारला जातो. बापरे, वार्षिक 12%? म्हणजे हे एखाद्या बँकेच्या पर्सनल लोनसारखं झालं. हो, कारण सरकारी पैसा आहे ना, तो वेळेवर यायला हवा. बरोबर आहे. पण मग या मोठ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही सवलती म्हणजे डिस्काउंट्स मिळतात का? हो, सवलतीचे टप्पे खूप आकर्षक आहेत. जर महिन्याचा व्यवसाय 25,000 रुपयांपर्यंत असेल तर 0% सवलत. अच्छा. पण 25,001 ते 1 लाख रुपयांवर 4% सवलत. आणि हे वाढत जाऊन 75 लाखांहून अधिक रकमेवर थेट 18% सवलत मिळते. 18%? हे तर एखाद्या एअरलाईनच्या फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्रामसारखं आहे. म्हणजे जेवढा जास्त व्यवसाय तेवढा जास्त फायदा. होय, आणि जर एखादा ग्राहक क्रेडिट न वापरता रोख रक्कम देत असेल आणि त्याचा व्यवसाय 50,000च्या वर असेल तर त्याला अतिरिक्त सवलती मिळतात. क्या बात आहे. आता मला सांगा, सवलती आणि नियम तर पाहिले, पण प्रत्यक्ष डिलिव्हरी किती दिवसांत होते याची काही मानके म्हणजे डिलिव्हरी स्टँडर्ड्स आहेत का? हो, टपाल विभागाने हे स्पष्ट केले आहे. स्थानिक म्हणजे लोकल डिलिव्हरी 1 ते 2 दिवसांत होते. मेट्रो टू मेट्रो शहरात 1 ते 3 दिवस लागतात. राज्य राजधानी ते राज्य राजधानी आणि एकाच राज्यांतर्गत 1 ते 4 दिवस. आणि उर्वरित देशासाठी 4 ते 5 दिवस. अच्छा. बरं, आता आपण LDCE परीक्षेची इतकी चर्चा करतोय तर मला एक छोटी प्रश्नमंजुषा म्हणजे क्विज घ्यायला आवडेल. नक्कीच, विचारा. LDCE परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक छोटा प्रश्न आहे. जर एखादं पार्सल दिल्लीहून मुंबईला पाठवले तर ते पोहोचायला जास्तीत जास्त किती वेळ लागेल? खूप ट्रिकी प्रश्न आहे हा. स्रोत सामग्रीनुसार आपण पाहिलं तर दिल्ली आणि मुंबई ह्या दोन्ही राजधान्या आहेत. बरोबर. पण त्याआधी ती मेट्रो शहरे आहेत. त्यामुळे हे मेट्रो टू मेट्रो ट्रान्सफर असल्यामुळे यास 1 ते 3 दिवस लागतील. अगदी बरोबर. म्हणजे राजधानीच्या नियमापेक्षा मेट्रोचा नियम इथे आधी लागू होतो. अशाच ट्रिकी प्रश्नांची तयारी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समधून खूप छान होते. हो, त्यांची माहिती खूप अचूक असते. बरं, आता देशांतर्गत गती समजली. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे इंटरनॅशनल स्पीड पोस्टमध्ये टपाल विभाग कसा काम करतो? त्याला EMS म्हणजे एक्सप्रेस मेल सर्व्हिस म्हणतात. यात कमाल वजन 35 किलो असू शकते. अच्छा, पण सगळ्या देशांसाठी 35 किलोच असते का? नाही, काही देशांसाठी ही मर्यादा कमी असते. आणि आकारमानाचा विचार केला तर एका बाजूची कमाल लांबी 1.5 मीटर आणि लांबी अधिक परीघ मिळून 3 मीटरपेक्षा जास्त नसावा. बापरे, म्हणजे खूप मोठी पार्सल्स पाठवता येतात. पण आंतरराष्ट्रीय म्हटलं की कस्टम्सचा विषय आलाच. त्याचे फॉर्म्स कसे असतात? हो, कस्टम्स फॉर्म्स खूप महत्वाचे आहेत. जर मूल्याचे प्रमाण SDR 300 पेक्षा कमी असेल तर CN22 फॉर्म लागतो. आणि SDR 300 किंवा त्याहून अधिक मूल्यासाठी CN23 फॉर्म लागतो. 2024च्या आकडेवारीनुसार एक SDR म्हणजे 109.4194 रुपये. एक सेकंड सर, ही SDR ही संकल्पना नेमकी काय आहे? म्हणजे आपण रुपये किंवा डॉलर का नाही वापरत? हा खूप चांगला प्रश्न आहे. SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स. हे IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तयार केलेले एक चलन आहे. कसं आहे, प्रत्येक देशाचं चलन वेगळं असतं आणि त्याचे दर रोज बदलतात. बरोबर. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारात समानता राहण्यासाठी SDRचा वापर एक जागतिक मापदंड म्हणून केला जातो. अच्छा, म्हणजे SDR मुळे कोणताही गोंधळ होत नाही. आणि आंतरराष्ट्रीय पार्सलचं नुकसान झालं तर भरपाई कशी मिळते? जर मर्चंडाईजचे म्हणजे वस्तूचे नुकसान झाले तर वस्तूच्या किमती एवढी भरपाई मिळते.
पण कागदपत्रांचे नुकसान झाल्यास केवळ टपाल शुल्क परत मिळते. आणि जर डिलिव्हरीला उशीर झाला तर 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास सुट्ट्या वगळून टपाल शुल्काच्या 5% परतावा मिळतो. पण यात एक खूप महत्वाची अट आहे. कोणती अट? कस्टम्समध्ये लागणारा वेळ यात धरला जात नाही. अरे, म्हणजे कस्टम्समुळे होणारा विलंबाचा ग्राहकांच्या अनुभवावर खूप परिणाम होत असेल. कारण ग्राहकाला वाटणार की पोस्टाने उशीर केला. हो ना, पण कस्टम्स क्लिअरन्स ही वेगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यावर टपाल विभागाचं नियंत्रण नसते. आणि वितरण वेळेचं सांगायचे तर यूकेसाठी 2 ते 6 दिवस, USA साठी 4 ते 7 दिवस आणि जपानसाठी 3 ते 6 दिवस लागतात. म्हणजे बऱ्यापैकी जलद आहे. आता आंतरराष्ट्रीय पार्सलच्या मोठ्या आकारमानावरून आपण पुन्हा देशांतर्गत मोठ्या व्यावसायिक लॉजिस्टिक्सकडे वळूया. ई-कॉमर्सच्या या जमान्यात कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे CODची काय सुविधा आहे? ई-कॉमर्स विक्रेत्यांसाठी COD उपलब्ध आहे. यात कमाल रक्कम 50,000 रुपये असू शकते. 50,000 रुपये? आणि ती रक्कम कशीही असू शकते का? म्हणजे चिल्लर वगैरे? अरे नाही, ती रक्कम पूर्णांकात म्हणजे राऊंड फिगरमध्ये असावी लागते. आणि यात एक अत्यंत कडक नियम आहे. स्नोबॉल सिस्टमच्या अंतर्गत येणाऱ्या वस्तू CODद्वारे पाठवता येत नाहीत. स्नोबॉल सिस्टम म्हणजे ते चेन मार्केटिंग वगैरे? अगदी तेच. टपाल विभागाला कोणत्याही फसव्या किंवा बेकायदेशीर चेन मार्केटिंगचा भाग बनायचा नाहीये. हा निर्णय खूपच चांगला आहे. आणि मोठ्या कंपन्यांसाठी लॉजिस्टिक पोस्ट कसे काम करते? लॉजिस्टिक पोस्ट हे ग्राहकांच्या गरजेनुसार फुल ट्रकलोड म्हणजे FTL किंवा लेस दॅन अ ट्रकलोड म्हणजे LTL मध्ये उपलब्ध आहे. हे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांचे विशेष नेटवर्क वापरते. अरे वा, म्हणजे Amazon आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांसाठी ग्रामीण भागात प्रवेश करण्याचा हा लॉजिस्टिक आणि COD सुविधांचा मार्ग सर्वात मोठा आहे. अगदी 100%. टपाल विभागाचे जाळं जेवढं तळागाळात आहे तेवढे इतर कोणाचंही नाही. खरंच, हे सगळं ऐकताना एक विचार मनात येतो. पारंपरिक पत्रव्यवहारासाठी ओळखले जाणारे पोस्ट ऑफिस आज लाखो रुपयांचे लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स नेटवर्क चालवत आहे. म्हणजे डिजिटल युगातही भौतिक जगातील हे जाळं किती अपरिहार्य आहे याचा आपण विचार करायला हवा. हो, आणि LDCE परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी हे सगळं समजून घेणं म्हणूनच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. चर्चेचा समारोप करताना मला श्रोत्यांना स्पष्टपणे सांगायचे आहे की पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स LDCE म्हणजे विभागीय पदोन्नती परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आणि अचूक आहेत. आज आपण पाहिलेली सगळी आकडेवारी आणि नियम त्यांच्यात सविस्तर साहित्यावर आधारित होते. हो, आणि अशी सखोल माहिती परीक्षेत नक्कीच फायद्याची ठरते. होय, तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस आणि पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे व्याख्यान पाहिल्याबद्दल धन्यवाद.